मित्रांनो, तुम्ही सोलापूर, पुणे किंवा मुंबईहून जगन्नाथपुरीचा प्लॅन करत असाल तर आधी हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या. तसं भारतातून बऱ्याच स्टेशनहून पुरीला डायरेक्ट ट्रेन जाईल, पण मी सोलापूरहून गेलो होतो. सोलापूरहून रोज असणाऱ्या या ट्रेनचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, ज्याचं स्लीपर तिकीट 580 रुपये होतं. ही ट्रेन भुवनेश्वरपर्यंतच आहे, तर तुम्ही आधी भुवनेश्वरला या. तिथून पुरी 60 किलोमीटर आहे, त्यामुळे ट्रेन 40 रुपये किंवा बस 60 रुपयामध्ये मिळून जातील. आता इथे सुरू होतो पहिला स्कॅम. स्टेशनच्या बाहेर रिक्षावाले असतात, जे तुम्हाला म्हणतील की मंदिराच्या आजूबाजूला रूम्स नाही मिळणार आणि तुम्हाला त्यांच्या टक्क्यावरी असलेल्या हॉटेलला घेऊन जातील. आम्हाला आधी त्यांनी 5,000 मग 3,000 अशा रूम्स दाखवल्या आणि आम्ही बजेट कमी सांगितल्यावर 1200 रुपयेवाल्या हॉटेलला घेऊन गेले. तुमच्यासोबत या गोष्टी होऊ नयेत म्हणून मी तिथल्या धर्मशाळांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, जिथे तुम्हाला 600 रुपयामध्ये 4 लोकांसाठी रूम मिळून जातील किंवा 200 ते 300 मध्ये डॉर्मेटरी मिळून जाईल. त्यांना एकदा कॉल करून बुक करून घ्या. पहिल्याच दिवशी आम्ही जगन्नाथांचं दर्शन घेणार होतो, पण दुसऱ्या दिवशी पुरीमध्ये इलेक्शन असल्याने तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही आज बाकीच्या गोष्टी बघून घ्या आणि दुसऱ्या दिवशी जगन्नाथांचं दर्शन घ्या. म्हणून आम्ही आधी बाकीच्या गोष्टी बघायचं ठरवलं. पुढच्या एपिसोडपासून पुरीमधल्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देईल, ज्यामध्ये कोणार्कचे सूर्य मंदिर आणि लिंगराज मंदिराबद्दल पण सांगेल. सो तोपर्यंत पेजला फॉलो करून ठेवा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.